येत्या 5 वर्षांच्या काळात पनवेल महापालिका क्षेत्रासह विधानसभा मतदारसंघात कोणत्याही प्रकारची समस्या राहणार नाही अशा पद्धतीचे काम आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असल्याची ग्वाही भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत यांनी तक्का येथे जलवाहिनीच्या कामाच्या शुभारंभावेळी दिली। तक्का येथील मोराज सोसायटीच्या छोट्या गेट तसेच नॅशनल गार्डन सोसायटी या परिसरातील नागरिकांना पाणी पुरवठ्याची समस्या भेडसावत होती। याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवक अजय बहिरा यांनी महापालिकेकडे पाठपुरावा केला होता। या पाठपुराव्याला यश आले असून पनवेल महापालिकेच्या वतीने 18 इंचाची आणि 480 मीटर लांबीची जलवाहिनी या ठिकाणी टाकण्यात येणार आहे। 18 लाख रुपयांच्या निधीमधून करण्यात येणाऱ्या या विकास कामाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत यांच्या हस्ते रविवारी झाले। यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, सरचिटणीस नितीन पाटील, माजी नगरसेवक अजय बहिरा, तेजस कांडपिळे, प्रभाकर बहिरा, रघुनाथ बहिरा, महेश राऊळ, युवा नेते प्रतीक बहिरा, केदार भगत, भारत बहिरा यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रहिवासी उपस्थित होते। आजच्या आपल्या या तक्का गावात हे प्रभाग क्रमांक 20मध्ये या ठिकाणी मोराज कॉलनी रिक्षा स्टँड ते आपला कस्तुरीच्या पर्यंत 8 इंची पाण्याची नवीन जलवाहिनी टाकण्याचा कामाचा शुभारंभ पनवेल शहराचे अध्यक्ष सन्माननीय श्री अनिल भगत, रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी सरचिटणीस नितीनजी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तुमचे सर्व नगरसेवक, सर्व भारतीय जनता पार्टी सर्व पदाधिकारी आणि या भागातील सर्व सोसायटीमधील प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न झाले। गेली अनेक वर्षापासून विशेष करून मोराज छोटा गेट आणि नॅशनल गार्डन या सोसायटीतील रहिवाशांचा अपुरा पाणी पुरवठा आम्हाला होते म्हणून खूप मोठी तक्रार होती आणि सतत आम्ही त्यांच्याकडे कधी गेलो, भेटायला गेलो, निवडणुकीच्या निमित्ताने गेलो, महिला वर्ग देखील असेल, आमच्याकडे नेहमी नगरसेवकांकडे, अजयकडे असेल, तेजसकडे असेल, आमच्याकडे असेल की सांगायचं पाणी आम्हाला खूप कमी होते। आता आमच्या भागामध्ये जवळजवळ 80च्या आसपास सोसायट्या आहेत, पण नॅशनल गार्डनवरची समस्या अजूनपर्यंत सुटली नव्हती। पण मला खात्री आहे की मोराज छोटा गेट असेल किंवा नॅशनल गार्डन असेल, या 8 इंची पाण्याची जेलवाहिनीतून स्वतंत्र वॉल याला असणार आहे आणि स्वतंत्र वॉल असल्यामुळे नॅशनल गार्डन आणि छोटा मोराज यांना स्वतंत्र या ठिकाणी कॉक असल्यामुळे एक वेगळा टायमिंग त्यांना दिला जाईल आणि चांगल्या पद्धतीने, मी मुबलक नाही म्हणणार, पण पुरेसं पाणी आपल्याला निश्चितपणे उपलब्ध होईल। आपण या ठिकाणी आमच्या पाठीमागे सतत पाठपुरावा केलात, नगरसेवकांच्या पाठीशी गेलात, आमच्या पाठीशी गेलात, आपल्या या ठिकाणी मनापासून या ठिकाणी स्वागतही करतो आणि निश्चितपणे या पाण्याच्या जलवाहिनीचं काम पूर्ण झाल्यानंतर आपल्याला चांगल्या पद्धतीचा पाणी पुरवठा होईल अशी पनवेल नगरपालिकेच्या वतीने आमचे शहर अध्यक्ष असेल, सरचिटणीस असेल, नगरच्या वतीने आपल्याला आश्वस्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आभार मानून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज मला अत्यंत आनंद होत आहे का महानगरपालिकेचे इलेक्शन मला वाटते ज्यावेळी बॉडी संपली होतं 1.5 ते 2 वर्षे झालेली असतात, तरीही भारतीय जनता पक्षाचे जे आमचे कार्यकर्ते आहेत, नगरसेवक आहेत, त्यांचं काम कुठल्या पद्धतीचं थांबलं नाही असं ह्या पद्धतीनं दाखवून दिल्यासारखं मला वाटतं आणि त्याचा सार्थ अभिमान मला वाटतं। आज ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतील पण त्या नागरिकांपर्यंत पोचण्यासाठी माननीय अजय बहिरा जे असतील, तेजस कांडपिळे असतील, चारुशीलताई घरं असतील किंवा प्रभाकर बहिरा हे सतत आपल्या पद्धतीनं मला वाटते नागरिकांपर्यंत जाण्याचं काम करत असतात। भारतीय जनता पक्षामार्फत माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब असतील, परेश ठाकूर जे असतील, हे सुद्धा त्या पद्धतीनं लक्ष देत असतात। कुठल्याही पद्धतीच्या समस्या मला वाटतं या महानगर विभागामध्ये असतील किंवा विधानसभेमध्ये मला वाटतं पुढच्या या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये राहणार नाही अशा पद्धतीचं काम माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करतोय। आपलं सर्वांचं सहकार त्याला असल्या कारणाने मला वाटते अजून जोराने आणि अजून उत्साहाने मला वाटतं आम्ही काम करण्यामध्ये यशस्वी झालं असं मला या ठिकाणी जाणूनबुजून सांगावंसं वाटतंय। कुठलीही अडचण असेल हे सोडवण्यासाठी आमचे नगरसेवक असतील, कार्यकर्ते नेहमीच आपल्यासाठी प्रयत्न करत राहतील अशी मी एक आशा व्यक्त करतो आणि आपलं सहकार्य अशाच पद्धतीनं भविष्यकालामध्ये आम्हा सर्वांना भारतीय जनता पक्षानं व माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेबांना नक्कीच राहील अशी इच्छा व्यक्त करून माझे 2 शब्द संपतो। खरं तर आज खूप आनंदाचा दिवस आमच्या तक्क्या गावातील व कॉलनी परिसरातील या नॅशनल गार्डन आणि मोराज छोटा गेट तसेच नॅशनल पॅलेस गिविंग, नॅशनल पॅलेस ABC आणि नॅशनल पॅलेस सोसायटी महानगरपालिकेतर्फे आज इथे जलवाहिनीचं जवळजवळ 500 ते 550 मीटरचं काम
जवळजवळ 18.5 लाखाची किंमत या कामाची ठेकेदार चारो CN पनाले यांच्यामार्फत आज इथे आज उद्घाटन झालं. ते उद्घाटन प्रसंगी आमचे शहराचे अध्यक्ष अलिमाव भगत, आमचे पक्षाचे भारतीय जनता पक्षाचे सचिव नितीनभाई पाटील, आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष पगडे साहेब, माझे सहकारी नगरसेवक तेजस कानपिले, तसेच प्रभाकर बेरा, वार्डचे अध्यक्ष रघुनाथ बेरा, युवा नेते प्रति बेरा, केदार भगत, अन्य सर्व सदस्य आणि नॅशनल पार्क, नॅशनल गार्डन आणि पॅराडाईज आणि पॅलेस डी विंगचे सर्व सोसायटी मेंबर आणि इथं जमलेले सर्व सोसायटीचे सदस्य यांना आज आनंदाचा दिवस सांगतो का येत्या काही दिवसामध्ये हा कॉन्ट्रॅक्टरला आम्ही सांगून हा काम लवकर संपवता येईल याचा प्रयत्न करू आणि आपल्याला मुबलक पाणी किंवा जास्तीत जास्त पाणी देण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून आपल्या सर्वांचं समाधान त्यामध्ये होईल. गेली 2 वर्षापासून आपण या समस्याला समोर जात असताना आम्ही सभागृह नेते प्रवेश ठाकूर, आमदार माननीय आमदार प्रसाद ठाकूर यांच्यामार्फत आज या कामाला पाठपुरावा करून आज या कामाची सुरुवात होते आणि कामाची किंमत कमीत कमी 18 लाख रुपये आहे आणि जवळ 550 मीटरची लाईन यावर टाकणार आहोत. मी ठेकेदार विनंती करेन की आपलं काम लवकरात चांगल्या पद्धतीने आणि लवकरात संवाद आणि आपल्या नागरिकांना दिलासा द्यावा. आपण इथं संवाद आलात, आमच्या विनंतीवर मान देऊन सर्व सोसायट्यांचे सदस्यांचे आभार मानतो आणि आमच्या सर्व नेत्यांचे आभार मानतो. इथंच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.